नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी अनिकेत गुरव, कोकणप्रेमी अनिकेत या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आलो आहे गावी आणि आत्ता जातो आहे पोहायला. तर वातावरण बघा, हिरवगार झालं आहे मस्तपैकी. पाऊस तर पडत नाही, पण वातावरण हिरवगार झालं आहे. ही बघा आपली पब्लिक तयार आहे पोहायला जाण्यासाठी. सगळेजण तसे वाटच बघत होते पाऊस कधी पडतोय. तर मित्रांनो, चला माझ्यासोबत पोहायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटतं हे नक्की सांगा कमेंट करून. हे आहे आमच्या गावदेवाचं मंदिर, श्रीदेव वेळणेश्वर आणि श्रीदेव काळभैरव मंदिर. आणि पाठी माडांची बागा आहेत आणि त्याच्या पाठी अथांग असा समुद्र आहे. एकदम भारी वाटतंय. तर मित्रांनो, आमचा प्लॅन झाला होता अगोदर 1 महिना अगोदर की पाऊस पडला की गावी जायचं. तर फायनली आज प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर तुमच्या वाडीतल्या पोरांबरोबर किंवा मित्रांबरोबर तुमचा प्लॅन होत असेल गावी जायचा, तर तो कधीच कॅन्सल करू नका. कारण सगळेच मुंबईत कामानिमित्त असतात आणि एकत्र यायला कधीच टाईम भेटत नाही. आणि एकत्र यायचं असेल तर कोणाचं तरी लग्न किंवा वाडीपूजा किंवा गणपतीत किंवा मोठा कोणता तरी सण याची वाट बघावी लागते. त्यामुळे भाई असे प्लॅन कॅन्सल करू नका. लाईफ एन्जॉय करा. आणि आज आम्हाला एवढं भारी वाटतंय ना की सगळी पोरं एकत्र आहेत गावी. हा रस्ता उजव्या बाजूला हेदवीला जातो आणि डाव्या बाजूला सरळ गुहागरला जातो. म्हणजे ह्या साईडला आपण चिपळूण वगैरे ह्या साईडला जाऊ शकतो. कोकणात असे अनेक हिडन स्पॉट आहेत. फक्त तिथे जाताना जरा काळजी घ्या. पावसाचे दिवस आहेत आणि आजूबाजूला विचारपूस केल्याशिवाय अशा ठिकाणी जाऊ नका. तर आता आलो आहे वेळणेश्वर आणि नागझरीच्या मध्ये एक स्पॉट आहे. म्हणजे जंगलामध्ये आहे तळा. तिथे जातो आहे, आठवड्याचा तळा म्हणतात त्याला. तर तिथे आम्ही पोहायला जातो सगळी पोरं. मुंबईतनं आले सगळी पोरं खास पोहायसाठी. तर चला मग व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या पोरांच्या गाड्या इथे लागल्या आहेत. अर्धी खालती गेली आहेत, अर्धी येत आहेत पाठून. आणि इथून गाड्या ठेवून खालती चालत जावं लागतं. तरी 10 मिनिटांचं अंतर आहे खालती जायला. आणि जंगलातनंच जावं लागतं. मस्त भारी बाजूला हिरवगार जंगल आहे आणि मधूनच पायवाट आहे. आणि तो तळा एकदम खाली आहे, म्हणजे एकदम जंगलात आहे. अजून पोहायची जास्त सुरुवात नाही झाली, त्यामुळे झाडी आहे इथे रस्त्याला. आणि सोबत आहे प्रणय, तो पण व्हिडिओ बनवतोय.
हा इथं पारे आहे, पाऱ्यातनं जावं लागतं आपल्याला. पाऱ्याला पाणी वाहत आहे. दोन्ही बाजूला झाडी आणि त्यातूनच मधून जाणारी पायवाट आणि मध्येच लागणारा पर्या. किती भारी आहे ना मित्रांनो. हा आमचा पहिला राऊंड आहे ह्या वर्षातला, ह्या मोसमातला. अजून भरपूर राऊंड होतील पोहायला जायचे. गणपतीत तर खूप होतील. हा पारे आहे. पाणी बघा किती स्वच्छ आहे. तर मित्रांनो आलो आहे त्या स्पॉटवर. आणि हा तळा आहे ना निसर्गाने तयार केला आहे, त्यामुळे एक नंबर आहे. पाणी एक नंबर क्लिअर आहे, एकदम तळ दिसतो खालचा. आता दिसेल का माहीत नाही, कारण का आधी वर आले तिथे पोहायला. चला दाखवतो. मुंबईतनं शुभम आला खास पोहायसाठी. मी पोहर आले. पाणी बघा एकदम क्लिअर आहे. मस्त आहे पाणी. तळ पण दिसतो पाण्याचा. पोरं आले, गर्दी पोरं येतात वरनं. आम्ही पुढे आलो. तर मित्रांनो हे बघा, दारूच्या बाटल्या, कचरा, हे बघून खूप वाईट वाटलं. म्हणजे निसर्गाने एवढा चमत्कार करून ही जागा तयार केली आणि आपण ती जपायची टाकून त्या जागेची वाट लावतो. तर मित्रांनो आता पोहून घरी निघालोय. आता काहीतरी खाऊ, मस्तपैकी पोहलो. ज्याच्यासाठी मुंबईवरून इकडे आलो होतो, काम केलेलं आहे. मस्त पोहलोय. मंडळी आलोय घरी पोहून आत्ताच. व्हिडिओ कशी झाले ते नक्की सांगा कमेंट करून. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.